अवमान करतायत। याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही। याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत। अशी ही धेंड या राज्यात नव्हे देशात तडीपार केली पाहिजे। म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरकर टकलू हैवान त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवणार। घरी जाऊन आम्ही आंदोलन करणार असल्याचं शिवसेना शहर प्रमुखांनी सांगितलं। तर आपण बघितलं ठाकरे गट आता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक झालेला आहे। एकंदरीत राहुल सोलापूरकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात विधान केलेलं आहे त्याचा निषेध हा संपूर्ण राज्यभरात होताना दिसतोय। मात्र आता जर आपण बघितलं तर सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागायला हवी अशी मागणी ठाकरे गटाची असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या विरोधात आता ठाकरे गटाने आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे। आणि यानंतरची पुढची बातमी उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकारनं उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिलाय। उद्योगांसाठी एनए परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे। एखाद्या ठिकाणी उद्योग टाकायचा तर ती शेतजमीन आधी एनए करावी लागत होती, मात्र एनए परवानगीसाठी उद्योगांना जिल्हा महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या मागाव्या लागत होत्या। तर सक्षम विकास प्राधिकरणाकडून परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे नोंद करत उद्योग आता सुरू करता येणार आहे। त्यामुळे उद्योगांसाठी जी एनए परवानगीची अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा कोणता नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची होती। मात्र पुढची बातमी लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी। असं मी का म्हणतेय, कारण लाडक्या बहिणींना आपण पाहतोय त्या बाद होऊ शकतात। पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवर टांगती तलवार कारण आहे आणि त्या अपात्र ठरण्याची देखील शक्यता आहे। पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर कार असल्याचं निष्पन्न झालंय। जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे, त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे। महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असं आवाहन शासनानं केलं, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला। त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल हे देखील उचललं जात असल्याचं आपण पाहतोय। तर आपण पाहतोय पुण्यात एकूण अर्ज 21,11,991 आलेले। त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर लाभ मिळालेल्या 20,89,946 बहिणी आहेत। शिवाय कार असलेल्या बहिणी 75,100 असल्याचं कळत आहे। शिवाय जिल्हा परिषदेकडे पडताळणीसाठी देखील कारवाल्या बहिणींची यादी आता समोर आलेली आहे। तर अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन आता या संदर्भात पडताळणी करणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तर हा जो 75,000 आकडा आपण पाहिला हा केवळ पुण्यातला आहे। याच प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये पडताळणी होणार आहे आणि ज्या महिला निकषांच्या बाहेर बसताय त्या महिलांचे अर्ज बाद होतील, त्यामुळे टेन्शन वाढलंय। पुढची बातमी सोन्या चांदीचे दर दररोज नवनवीन रेकॉर्ड करताय। सोन्याच्या दरात गेल्या 24 तासात जवळपास 2,500 रुपयांची वाढ झाली। 24 कॅरेट सोन्याचा दर 86,700 रुपये प्रति तोळा आहे। तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर हे 87,000 गेले। सोन्याला पुन्हा जळाडी आली तर चांदीची चकाकी वाढली आहे। तर चांदीचा दर 99,000 रुपये प्रति किलो सुरू आहे। रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरलाय। अमेरिका आणि चीन मधलं टॅरिफ वॉर याशिवाय लग्नसराईमुळे सोन्याची वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर मात्र वाढले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर सोने आणि चांदीला सध्या अच्छे दिन आलेले दिसतंय, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री बसते। पुढची बातमी वर्षा बंगल्यामध्ये राहायला जाण्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। मुलीच्या 10वीच्या परीक्षेनंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यावर आता फडणवीसांची मुलगी बोर्डात येईल असा मिश्किल टोला राऊतांनी यावेळेस लगावलाय। देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे। इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत। असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे। त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी
10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ. बरं का, आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. तर मंतरलेली शिंग आणि वर्षा बंगला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या सध्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मात्र संजय राऊतांवर आता विरोधकांनी निशाणा साधला. ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात, त्यांच्यावरती उपचार करण्याची मागणी शेलारांनी केली. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुमोटो गुन्हा दाखल करा असं सरनाईक म्हणाले. त्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं. तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय याची एकदा. तर या संदर्भातच आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारलेले आहेत. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये 7,08,187 महिला लाभार्थी आहेत. यातील 20,000 अर्ज बाद झाले आहेत. कल्याण शिळफाटा रस्ता 5 दिवस बंद राहील. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद असेल. या दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. दहावी आणि 12वीच्या ज्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असेल त्या ठिकाणी कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं निर्णय घेतलेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होते. या क्षणाची आपण एक मोठी बातमी बघूया. ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनाखवाडी या ठिकाणी अन्नातून विषबाधा झालेली आहे. गावात सुरू असलेल्या यात्रेदरम्यान करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या खिरीतून विषबाधा झाली असल्याचं कळत आहे. गावात सध्या वैद्यकीय पथकं दाखल झालेली आहे. तर IGM रुग्णालयामध्ये गर्दी देखील असल्याचं बघायला मिळतंय. तब्बल 300 जणांना विषबाधा झाली असल्याचं कळत आहे. तर यात्रेतील महाप्रसादातून ही विषबाधा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण गावात सध्या आपण पाहतोय घबराटीचं भीतीचं वातावरण दिसतंय. कारण तब्बल 300 जणांना विषबाधा झालेली आहे. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये ही घटना घडलेली आहे. यात्रेतील महाप्रसादातून विषबाधा झाली असल्याचं कळत आहे. आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. कारण रिक्षा टॅक्सीनंतर शाळेच्या बसचा प्रवास महागतोय. शाळेच्या बसच्या भाड्यामध्ये 18% भाडेवाढ होणार अशी माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोग आता विवाहपूर्व समुपदेशन करणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी कौटुंबिक वादाच्या आहे. जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळालं तर या तक्रारी कमी होतील. या विश्वासावर आयोगानं ही मोहीम आखली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये आपण पाहतोय किल्ले शिवनेरीमध्ये होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल झाले. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जारी झाले. MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या. त्या सर्व बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्या. त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालेला आहे. सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने गर्दीचं नियोजन करण्यासाठी सीएसएमटी हैदराबाद आणि सीएसएमटी हैदराबाद हुसेन सागर या एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल आणि हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डबे एक्सप्रेसनुसार धावतील. केंद्र सरकारने कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी औषध आयात शुल्क माफ केलं. जवळपास 36 कर्करोगांच्या औषधांवरील आयात कर माफ झाला. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. औषधांवरील कर माफ केल्यानं रुग्णांना कमी किमतीत औषधं उपलब्ध होतील. औषधांवरील किमती कमी झाल्यानं अनेक रुग्णांना याचा फायदा होईल. दिल्ली विधानसभेचं तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये आज 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडते. दिल्लीमधल्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. निर्माण भवन केंद्रावर राहुल गांधींनी मतदान केलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड नाराजीच्या स्वरात एका रिक्षा चालकासोबत बोलतोय. एका मालवाहू रिक्षाने राहुल द्रविडच्या कारला धडक दिली आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रयागराज दौऱ्यावर आहे. मोदींनी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भूतानचे राजे जिम्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केले. यावेळेस त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली. त्यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचं दर्शन घेतलं. तिकडे पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरात 50हून अधिक गाड्यांची तोडफोड झाली. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून 3 जणांना अटक झाली. 6 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. येरवडा परिसरातून 3घांना बेड्या देखील ठोकण्यात आल्या. पुण्यात बिब्वेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड झाली आहे. या प्रकरणी आता या परिसरातून असं पुढे कृत्य करणाऱ्यांचं कंबरड मोडू हा इशारा पोलिसांनी दिला आहे. 5,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. जीएसटी क्रमांक पूर्ववत सुरू करण्यासाठी लाच घेण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. पुण्याच्या नांदेड गावातील पिण्याच्या पाण्याच्या क्लोरीनचं प्रमाण या पाण्यामध्ये 0 असल्याचं समोर आलं. नांदेड गावात जीबीएसचे देखील सर्वात जास्त 62 रुग्ण आढळलेले होते. मात्र या 62 रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती आता समोर आली. पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः अळ्या आणि किडे झाले. अशा अशुद्ध आणि घाण पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे. चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी सुद्धा केली जाते. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यावेळेस आपण पाहतोय की वाहन चालक हैराण दिसताय. शहरात LIC चौक ते नगर परिषद परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे. मुख्य सिग्नल बंद करण्यात आले. वाहकांना एकाच लेनवरून ये जा करावी लागते. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलं असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे.
एक महत्त्वाची राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. तेव्हा उद्विग्न झालेल्या खडसेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आता एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे खडसेंची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी होणार का ही चर्चा रंगलेली आहे. तर या संदर्भात एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी केली. पाहूयात या संदर्भात खडसे नेमकं काय म्हणताय. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे आपल्या सोबत आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ही पहिली बैठक या विधानसभा क्षेत्राची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती. विधानसभेमध्ये अपयश आलं या ठिकाणी, त्यामुळे काँग्रेस आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजीची भावना होती. आता आगामी कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे. या निवडणुका जिंकल्याच्या दृष्टिकोनानं कार्यकर्त्यांमध्ये जोश आला पाहिजे, उत्साह आला पाहिजे. हे एक वेळ मंत्री केल्यानंतर मला या जिल्ह्याचं पालकमंत्री करावं म्हणजे हा हावरटपणा आहे, आचरटपणा आहे, लोचाटपणा आहे. तुम्हाला काम करायला महाराष्ट्रभर संधी दिलेली आहे ना, महाराष्ट्रभर काम करायला मला हाच जिल्हा पाहिजे कशासाठी, याच्या मागे काय कारण आहे. भाऊ, बरेचसे मुद्दे तुम्ही मांडले, पण आता एक चर्चा सुरू झाली की तुम्ही भाजपात जाणार, देवेंद्र फडणवीसांची तुमची भेट झाली, असं बऱ्याचशा चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. अशा चर्चेला काही अर्थ नाही आहे. देवेंद्रजींची भेट मी माझ्या विकास कामं जे मतदारसंघातले त्या संदर्भात. तर आपण ही दृश्य पाहतोय. सोलापूरकर यांच्या घराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे कार्यकर्ते पोहोचलेले होते. त्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जातंय आणि त्यासाठी हे सर्व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक सुद्धा झालेले आहेत. ठाकरे गटाचं सुरू असलेलं हे पुण्यातलं आंदोलन आपण पाहतोय. ठाकरे गटाचं पुण्यात हे आंदोलन सोलापूरकर यांच्या विरोधात सुरू आहे. राहुल सोलापूरकर यांनी राहुल सोलापूरकरांचे घर आहे आणि या ठिकाणी शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. पोलिसांकडून त्यांना बाजूला करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आम्हाला शासनाच्या दबावाला मी बळी पडणार नाहीये. शासनाच्या दबावाला बळी पडायचं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघितलं तर पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच हात जोडायला होती. जो छत्रपती शिवरायांचा अवमान करतो त्याला ज्या ठिकाणी बंदोबस्त मिळतोय, महाराजांनी आम्हाला चाल करायला शिकवलंय. महाराजांनी शिकवलंय आम्हाला. त्यांनी समोर येऊन एकेरीपणाने माफी मागतो. माफी मागताना एकेरी उल्लेख करतो. राहुल सोलापूरकरला अटक ही झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अटक केली पाहिजे. त्यांना कसल्याही प्रकारचं पोलीस महाराजांचा इतिहास बदलण्याची याची लायकी आहे का? त्याला अटक केलंच पाहिजे, याच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. जर बघितलं तर शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत. गनिमी कावा करण्याचा हा सगळा प्रयत्न पोलिसांनी बोललो त्यांना देवेंद्र फडणवीसांनी अटक केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांना अटक केली पाहिजे. पूर्वीपासूनचा इतिहास आहे. अनेक बकरींमध्ये, शिवानंदमध्ये अनेक इथं दाखले दिलेले आहेत, परंतु या दाखल्यांचा उल्लेखही न घेता राहुल सोलापूरकरांनी सरळ सरळ महाराजांचा इतका घोर अपमान केलाय, इतिहास जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे राहुल सोलापूरकरांनी. सगळ्यात महत्वाचं महाराजांवर लाच दिला, प्लस त्या औरंगजेबच्या बायकोलाही लाच दिली असं वर्णन या आणि त्याचं जर बोलणं पाहिलं तर अतिशय कुत्सितपणे हा माणूस बोललेला आहे, लक्षात घ्या. जर आपण बघितलं तर पोलिसांकडून या सर्व शिवसैनिकांना लोटण्याचा हा सगळा प्रयत्न जो आहे राहुल सोलापूरकरांनी महाराष्ट्र नाक घासून माफी मागितली पाहिजे, आमची मागणी. आपण जर बघितलं तर काही शिवसैनिक जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात.
आमची मागणी आहे की राहुल सोलापूर गुन्हा दाखल करून त्याला परपट नेऊन त्यांनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागितली पाहिजे त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असतील तर कोणी सहन करणार नाही पुण्यामध्ये. अवमान करणारा पोलीस बंदोबस्त आणि नागरिक उघड्यावर ही अशी परिस्थिती आहे. हे टाकलं करायचं काय? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस त्यांना बाजूला लोटण्याचा प्रयत्न करतायत आणि शिवसैनिकही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल सोलापूरकरांचं घर याच बिल्डिंग मध्ये आहे. पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही शिवसैनिक जे आहेत ते आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. शिवसैनिक या इथं मांडे घालून बसतो. घुसलेत काय शिवसैनिक? तुम्ही आतमध्ये घुसलाय काय सांगणार? या राहुल सोलापूरला अटक केल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाहीये, नाही तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अटक करा या कुत्र्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गैरवापर करतोय, याला अटक करा. अटक करा. प्रत्येक वेळी असं काहीतरी शिवाजी महाराजांवर कुठेतरी गरळ फेकायची आणि माफी मागायची. याला अटक करा. जर बघितलं तर काही शिवसैनिक जे आहेत त्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतात. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतात. आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. हो, पोलिसांनी त्याला अटक केली पाहिजे. आम्हाला काय अडवता? आमच्या महाराजांचा अपमान केलाय, आम्ही सोडणार नाही. महाराजांचा अपमान करतोय तो. अहो साहेब, त्याला अटक करा तुम्ही. या ठिकाणी सर्व शिवसैनिक जे आहेत ते खाली बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे आंदोलनाची तीव्रता जी आहे ती पाहायला मिळते. तुम्ही हे आंदोलन आपण जर बघितलं तर या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळी असं काहीतरी काडी टाकायची आणि त्यानंतर परत त्याच्यात काय पेटते का बघायचं आणि नंतर माफी मागायची, खेद व्यक्त करायचा. अशा लोकांना महाराज असते तर कळमेल. त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आपण बघितलं तर हे शिवसैनिक जे आहेत ते आता आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व दृश्य पाहतोय. ठाकरे गट सोलापूरकर यांच्या विरोधात आक्रमक झालेला आहे. पुण्यात हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि ठाकरे गटाकडून हे आंदोलन सुरू आहे. राहुल सोलापूरकर यांना नाक घासून माफी मागावी अशी मागणी ठाकरे गटाची आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय पोलीस आणि या सर्व आंदोलकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झालेली आहे. या सर्व गर्दीला पाचवण्याचा देखील प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलिसांची जी भूमिका आहे ती या ठिकाणी संयमाची भूमिका सध्या तरी दिसली आहे. मात्र या सर्व आंदोलकांना राहुल सोलापूरकर यांच्या घरापासून लांब करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. मात्र काही जणांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच हात जोडायला होती. आम्हाला शासनाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाहीये. शासनाच्या दबावाला बळी पडायचं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोलिसांनी या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच हात जोडायला होती. करण्याचा सगळा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हात जोडायला
जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी खाली डोका वर पाय झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे जय शिवाजी उद्धव साहेब तुम आगे बढ़ो आदित्य साहेब तुम आगे बढ़ो आवाज कुणाचा और ताकद कुणाची छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी बाईट घ्यायला जाऊ नका तुम्ही तुम्ही सांगा मागे 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 निकेतन आजा मध्ये नको येऊ नित्या मागे घे थोडं यार कोण आहे ओ बाबा बात करा ना बाईट सरकार मत मागतं अरे बूम लागायला माझी घालू साईडला घ्या ना सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी या दोन अतिशय महत्त्वाच्या या क्षणाच्या ताज्या घडामोडी आपण पाहतोय. ज्या घडामोडींमध्ये आपण पाहू शकतोय पुण्यामध्ये सोलापूरकर यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान सोलापूरकरांनी केला त्याचा निषेध केला जातोय. तर दुसरी आपण जी दृश्य पाहतोय ती दृश्य देखील महत्त्वाची आहे, कारण आष्टीमध्ये फडणवीस दाखल झालेले आहेत. या ठिकाणी त्यांचा सत्कार जो आहे तो आता करण्यात आलेला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा हा आष्टीमध्ये पार पडतोय आणि त्यासाठीच आता फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाले.
कुंटेफळ साठवण या तलावाचा भूमिपूजन सोहळा आष्टीमध्ये पार पडतोय. त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पंकजा मुंडे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. मात्र डोळ्यांचं ऑपरेशन असल्याचं कारण देत यावेळेस धनंजय मुंडे जे आहेत ते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाही आहे. आष्टी उपसा सिंचन या योजनेचा यावेळेस उद्घाटन सोहळा जो आहे तो आष्टीमध्ये पार पडतोय. पंकजा मुंडे उपस्थित आहेत. डोळ्यांचं ऑपरेशन असल्याने धनंजय मुंडे मात्र कार्यक्रमाला गैरहजर असल्याचं पाहायला मिळत आहे. हा खरं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. हजारो शेतकऱ्यांना प्रकल्पाचा फायदा सुद्धा होणार आहे आणि त्यासाठीच बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर बीडमध्ये संपूर्ण जो मुद्दा गाजलेला होता, बीडमधलं जे प्रकरण सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांचं गाजलं, त्यानंतर पहिल्यांदाच खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत. कुंटेफळ साठवण तलावाचा भूमिपूजन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे तर या सोहळ्याला उपस्थित आहेत, मात्र धनंजय मुंडे काही या सोहळ्यामध्ये दिसत नाही आहे. तर हे जे प्रकल्प आहे, हा जो आपण पाहतोय, ही जी योजना आहे, जे भूमिपूजन झालेलं आहे त्याचा 30 गावातील तब्बल 80,000 एकर क्षेत्र ओलिताखाली या योजनेमुळे येणार आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 2,800 कोटींचा हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तब्बल 2,800 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि अनेक दिवसांपासून या प्रकल्पाची खरं तर चर्चा रंगलेली होती आणि अखेर आता महायुती सरकारच्या काळात हा जो प्रकल्प आहे, हा जो सिंचन प्रकल्प आहे, तो आता सुरू होतोय. त्याचं उद्घाटन आता देवेंद्र फडणवीस करताय. कुंटेफळ साठवण तलावाचा हा भूमिपूजन सोहळा आष्टीमध्ये पार पडतोय, ज्यासाठी देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित आहेत. मात्र सध्या आपण जर सर्वात जास्त गाजत असलेलं प्रकरण बघितलं ते म्हणजे बीडमधलं सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि या हत्या प्रकरणासंदर्भात धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार घेतलं जातंय. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये जरी बीडमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झालेले असले तरी सुद्धा धनंजय मुंडे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत. डोळ्यांचं ऑपरेशन आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडून समोर आलेली असल्याचं आपण पाहिलं. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत. पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, मात्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित नाही. एकीकडे धनंजय मुंडे यांचा देवेंद्र फडणवीस हे राजीनामा घेणार अशी चर्चा रंगलेली असतानाच या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे गैरहजर असल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईल मागं घ्या.
पोलीस आम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करतात. अरे माईकच्या बाजूला महाराजांबद्दल जो चुकीचं वक्तव्य करतो त्याच्यासाठी काय पोलीस प्रशासन आम्हाला इथे घेऊन जायला आलंय. तर आपण पाहतोय यावेळेस बाजूला केले. नाही आम्ही जाणार नाही. त्याला तू आमच्या काळात भासल्याशिवाय राहुल सोलापूरला अटक करा. राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे. जय शिवाजी. जय बाहेर काढा. लायकी नाही त्याची. त्याची लायकी नाही त्याला प्रोटेक्शन देण्याची. पहिले बाहेर काढलं पाहिजे. त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. जर बघितलं तर या शिवसैनिकांना पोलिसांनी आता बाहेर काढलेलं आहे. शिवसैनिक आक्रमक झाले. त्याला अटक करा त्याशिवाय आम्ही हलणार नाही इथून. हलणार नाही. त्या तोंडाला आपण जर बघितलं तर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका तुम्ही घेतली. हलणार नाही इथून. आता या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला ठेवलेलं. पोलीस म्हणतात ते या ठिकाणी नाहीयेत. पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये. यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमची मागणी आम्ही या ठिकाणी मुळामध्ये शासनाने याच्यावर सुमोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे स्वस्त नाही आहेत की अशा आयऱ्या गॅरेंनी त्यांच्यावरती काय बोलावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही पहिलीपासून शिकतोय. आज आमच्या प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. ह्या अशा भांडगुळांमुळे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खराब होणार नाही. पण अशा भांडगुळांना अद्दल घालवण्यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. आणि भविष्यात जर यांनी आता नाक घासून माफी नाही मागितली तर त्याला रस्त्यावरही फिरू देणार नाही. राहुल सोलापूरकरचं भूत आम्ही पेटीत बंद केल्याशिवाय पेटाऱ्यात बंद केल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमधनं कवी कलेश शिवनी सांगतोय काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी न होता तर सुन्नत होती सबकी. हे असून हा मराठी असून हा शिवाजी महाराजांचा अपमान करतोय. त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. चौथीच्या मुलाला जरी विचारलं की महाराजांच्या आग्रहांची सुटका झाली ते स्वतः सांगतील. पण हा व्यक्ती खोटी माहिती लोकांना पसरवतोय. हे चुकीचं आहे. आज अजित पवार तुम्ही देखील सरकारमध्ये आहात. तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. या सरकारमधून बाहेर पडा. हे शिवद्रोही सरकार आहे. देवेंद्र या टाकलेला आम्ही पकडणार. पुणे शहरामध्ये त्याला काळं लावणार आहे. पुणे शहरात त्याला पकडून काळं लावणार. त्याने फिरून दाखवा कुठं पण आम्हाला. आता झोपलंय काय? स्वतःला हिंदुत्ववादी सरकार मानणारा आता झोपलं का? कुठं गेला तुमचा हिंदुत्ववादी? पाठवत आहे. आज सोलापूरकरला घरात ठेवले. सोलापूरकरला यांनी चौकीत घेऊन त्या सोलापूरची पात्रता काय योग्यता लायकी आहे का त्याची लायकी आहे का त्या सोलापूरकरची? त्याची गाडवावरला धिंड काढली पाहिजे. गाडवावरला धिंड काढली पाहिजे त्याची. फक्त शिवसेना आहे. आपण जर बघितलं तर शिवसैनिक आक्रमक दिसतात. कॅमेरामॅन नरेश कटकेसह सागरवाड साम टीव्ही पुणे. तर यावेळेस हे सर्व बंदोबस्त करू. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अटक करा. या कुत्र्याला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा गैरवापर करतोय याला अटक करा. अटक करा.
प्रत्येक वेळी असं काहीतरी शिवाजी महाराजांवर कुठे